बाक्षीचं ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या चरणी प्रथम आम्ही नमस्कार करतो। संपूर्ण भारत देशामध्ये भारत सरकार युवा क्रीडा मंत्रालय यांच्या वतीनं नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आणि युवकांमध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी जिल्हास्तरीय पडोस संसद युवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम म्हणजे नेमका काय आहे तर मित्रांनो, ज्या पद्धतीने संसद चालते, नेमकी संसदेचं कामकाज काय असतं, संसदेची कार्यप्रणाली काय असते ही आजच्या युवकांना माहिती झाली पाहिजे। संसदेमध्ये जी कार्यप्रणाली चालते ती आपण बऱ्याच वेळेस आपण टीव्हीवर बघतो, सिनेमे बघतो, सोशल मीडियावरती बाकीचे व्हिडिओ बघतो, परंतु संसदेची कार्यप्रणाली आपण बघत नाही। तर या आजच्या युवकांना संसदेमध्ये नेमकं काय चालतं याची कार्यप्रणाली माहिती होण्यासाठी या ठिकाणी या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त आपल्याला नारी शक्ती या विषयावरती संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अनेक व्याख्यानं केली, महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। असे 11 व्याख्याते नंदकुमार डोबळे सर यांचं नारी शक्ती या विषयावरती या ठिकाणी व्याख्यान होणार आहे। गेल्या 12 वर्षापासून नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आम्ही असे उपक्रम तालुक्यामध्ये वेगवेगळे राबवत आहे। त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा असतील, आरोग्य शिबिर असतील, शैक्षणिक उपक्रम असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील, असे अनेक उपक्रम गेल्या 12 वर्षापासून आम्ही राबवतोय। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे नेहरू युवा केंद्राचे युवा जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये कामकाज चालवलं जातं आणि बार्शीमध्ये गेल्या वर्षी देखील आम्ही या प्रकारे जिल्हास्तरीय संसद कार्यक्रम घेतला होता। त्याला असे चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून यावर्षी आवर्जून आपल्या राज्यकर्ता साहेबांनी त्या ठिकाणी संधी दिली आहे। त्याबद्दल मी अजित कुमार साहेबांचं समस्त राज्यकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी प्रस्तावना वेळ घेत आहे कारण दादांचं आभार कसे मानावे ते मला कळत नाही। मित्रांनो, तुम्हाला आवर्जून मी सांगतो, पत्रकार सांगतो, उद्या आणि परवा 2 दिवस शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचा धाराशिवला 2 दिवसाचा दौरा आहे आणि जवळजवळ 8 ते 10 कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबांचे आहेत। तरी सुद्धा एवढं शेड्यूल घेत असताना, तिथली तयारी सगळी चालू असताना दादांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल मी दादा संबंध भाषणाच्या वतीनं श्री शिवाजी महाविद्यालय आणि क्रांती गुरुकुल संस्थेचे आपलं आभार व्यक्त करतो आणि आम्ही सर्व मान्यवरांना वेळ झालेला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं, पत्रकार बांधवांचं, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी भारत राष्ट्रीय संघ धन्यवाद। यानंतर स्वागत व सत्कार करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचा सन्मान सत्कार करण्याची विनंती करते। प्रदीप माळी सरांना विनंती करते की आपण धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजांचा सन्मान या ठिकाणी करावा। तर नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होतं, तसेच यशस्वी, कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजा यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। अजित कुमार सरांचा सन्मान सत्कार करण्याची विनंती करते। विशाल गाडवे सरांना विनंती करते की आपण सन्माननीय अजित कुमार सरांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं स्वागत व सत्कार करावा। सन्माननीय अजित कुमार सरांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल।
धन्यवाद। यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सन्माननीय जयकुमार बाबू शिरोळ यांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। जमीर शेख यांना विनंती करते की आपण जमीर शेख सरांना विनंती करते की आपण जयकुमार शिरोळ बाबूंचा या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे तहसीलदार सन्माननीय जयकुमार बाबू शिरोळ यांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सत्कार संपन्न होत आहे। यानंतर सन्माननीय भैया बापणा यांचा स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। अभिजित शिंदे यांना विनंती करते की सन्माननीय भैया बापणा यांचा आपण या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। त्यानंतर सन्माननीय आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून जे पठण करून आज उपस्थित आहेत सन्माननीय नंदकुमार डोबळे सर यांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। सन्माननीय धीरज शेटे सरांना विनंती करते की आपण सन्मान नंदकुमार डोबळे सरांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असणारे पठण करून सन्माननीय नंदकुमार डोबळे सरांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले। अतिशय सुंदर विषयावरती सर आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहे। धन्यवाद। यानंतर सन्माननीय संदीप पटवर्धी सरांचं स्वागत व सन्मान करण्याची विनंती करते। किरण माने यांना विनंती करते की आपण सन्माननीय संदीप पटवर्धी सरांचं स्वागत व सत्कार करावा। संदीप पटवर्धी सरांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। सन्माननीय किरण माने सरांना यानंतर विनंती करते सन्माननीय उमेश पवार सरांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। गणेश शिंदे यांना विनंती करते की आपण सन्माननीय उमेश पवार सरांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। सन्माननीय उमेश पवार सरांचं स्वागत व सन्मान या ठिकाणी गणेश शिंदे सरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। धन्यवाद। यानंतर सन्माननीय गणेश गोडसे सरांचं स्वागत व सन्मान करण्याची विनंती करते। जमीन कुरेशी यांना विनंती करते की गणेश गोडसे सरांचं या ठिकाणी आपण स्वागत व सत्कार करावा। सन्माननीय प्रवीण काकडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। संयोजन समितीच्या वतीनं मनापासून स्वागत। सन्माननीय प्रवीण काकडे सरांचं स्वागत व सत्कार करण्याची विनंती करते। सन्माननीय करीम बागवान यांना विनंती करते की आपण सन्माननीय प्रवीण काकडे सरांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। सन्माननीय प्रवीण काकडे सरांचं संयोजन समितीच्या वतीने स्वागत व सत्कार इथे संपन्न होईल। धन्यवाद। सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर सन्माननीय अजित कुमार सरांना विनंती करते की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय अजित कुमार साहेब विवाह हेतू केंद्र सोलापूरचे सन्माननीय अजित कुमार। नेहरू विभाग केंद्र सोलापुर की तरफ से
शिवाजी महाविद्यालय रांची, यहाँ पर आज हम लोग एक जिला स्तरीय पड़ोस युवा संसद कार्यक्रम का आयोजन करने जा रहे हैं। तो सबसे पहले मैं नेहरू युवा केंद्र संगठन इसके बारे में बताना चाहूँगा। तो ये नेहरू युवा केंद्र संगठन, इसके 623 केंद्र हैं पूरे देश भर में, और ये जो केंद्र है ये मेनली फोकस होता है युवाओं का, युवा कल्याण के लिए जो भी काम होते हैं वो भारत सरकार नेहरू युवा केंद्र संगठन की तरफ से कराए जाते हैं। कुछ प्रोग्राम में नाम लेना चाहूँगा, जैसे कैश डे प्रोग्राम, जो पिछले साल हम लोगों ने 15 गाँव में कैश डे का कार्यक्रम लिया है। इस कार्यक्रम में जहाँ पे जैसे महाराष्ट्र में कुछ जिले ऐसे जहाँ पे बारिश बहुत कम होती है, तो जहाँ पे उन गाँवों में जहाँ पे बारिश इकट्ठा किया जा सकता है वहाँ पे अवेयरनेस कैंपेन हम लोग चलाए थे। वैसे 15 गाँव सोलापुर में हम लोगों ने ऐसे चुने थे जहाँ पे ऐसे कैंपेन चलाए गए थे। उसके अलावा यूथ क्लब बैलेट कैंपेन चलाया जाता है। फिर स्वच्छता पखवाड़ा का कार्यक्रम भी होता है, उसमें जो भी पब्लिक प्लेसेस होते हैं वहाँ पे सफाई कार्यक्रम का आयोजन होता है। उसके अलावा ट्रेनिंग और यूथ लीडरशिप एंड पर्सनैलिटी डेवलपमेंट, इसमें 3 दिन का कैंप रहता है। उसमें भी हम लोग जो युवा होते हैं अलग अलग गाँव के, वहाँ पे उनको इन्वाइट किया जाता है। 3 दिन का कैंप रखा जाता है, वहाँ पे अलग अलग वक्ता आते हैं, अपना एक्सपीरियंस शेयर करेंगे उनके साथ। फिर एक होता है कैरियर गाइडेंस प्रोग्राम, उसके अलावा ब्लॉक लेवल स्पोर्ट्स मीट, ब्लॉक लेवल स्पोर्ट्स का ब्लॉक भी लिया जाता है। उसके पहले ब्लॉक स्पोर्ट्स मटेरियल डिस्ट्रीब्यूट किया जाता है। उसके बाद डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट्स का कार्यक्रम होता है। फिर डिस्ट्रिक्ट लेवल कल्चरल प्रोग्राम का आयोजन होता है साल में एक बार। फिर युवा उत्सव का कार्यक्रम किया जाता है। उसके अलावा 2 साल पहले हर घर तिरंगा कार्यक्रम पूरे देश भर में किया गया था। उसमें नेहरू युवा केंद्र संगठन ने एक अहम भूमिका निभाई थी। फिर मेरी माटी मेरा देश, ये बहुत ही मतलब पॉपुलर एक प्रोग्राम किया गया था पूरे देश भर में। मोदी के कार्यक्रम, मोदी ने ये बोला था कि हर गाँव से मतलब थोड़ी मिट्टी थोड़ी पानी लेके ले जाया जाएगा। तो उसमें हम लोगों ने पूरे सोलापुर जिले से हर गांव से कुछ मिट्टी कुछ पानी ले गए, दिल्ली में गए थे और वहाँ पे एक अमृत वाटिका बनाया गया था। उसके अलावा वोटर अवेयरनेस कैंपेन जो भी चल रहा है उसमें हम लोगों ने वॉल पेंटिंग किया। हर ब्लॉक में कुछ गाँव को चुनकर हम लोगों ने वॉल पेंटिंग कराया, ताकि जो पहले वोटर्स हैं वो लोग को वोटिंग करने के लिए मोटिवेट कर सके। फिर माई भारत पोर्टल का एक इनोवेशन हुआ था लास्ट ईयर, उसमें सोलापुर से हम लोगों ने लगभग 5000 युवाओं का रजिस्ट्रेशन ऑलरेडी कर चुका है। फिर जनवरी में हम लोगों ने रोड सेफ्टी वीक का एक कैंपेन चलाया था। उसमें जो ट्रैफिक पुलिस है उनको इन्वाइट किया गया था। वो लोग आगे किसी एक स्कूल में हम लोगों ने एक सेमिनार रखा था रोड सेफ्टी अवेयरनेस के ऊपर। उसके अलावा विकसित भारत 2047 इसके ऊपर एक वक्तव्य स्पर्धा भी किया गया था, जो कि स्टेट लेवल पर किया गया था। फिर एनीमिया चेकअप का भी कैंप हम लोग लगभग हर साल लेते हैं, और उसमें ब्लड डोनेशन कैंप भी होता है। फिर नेशनल फेस्टिवल, इस साल जो नेशनल फेस्टिवल आपको जानते हो नासिक में किया गया था, उसमें भी सोलापुर से लगभग 7 वॉलंटियर्स को भेजा गया था। फिर अभी होने वाला है 9 तारीख को नारी शक्ति नेशनल, इसमें 25 जो महिलाएं हैं उनको एक करोड़ का कार्यक्रम में भाग लेने के लिए मोटिवेट करेंगे और हर ब्लॉक में किया जाएगा। और इसी क्रम में जो आज का कार्यक्रम है युवा संसद, पड़ोस युवा संसद कार्यक्रम, तो इसमें ऐसा रहेगा कि एक जो संसद भवन में चलता है, मतलब जो डिबेट चलती है रूलिंग और अपोजिशन के बीच में, वैसा ही एक माहौल हम लोग यहाँ पे एक क्रिएट करने का ट्राई कर रहे हैं। तो ये उससे क्या होता है कि जो युवा है उनको एक एक्सपोजर मिलेगा। तो बस मैं इतना ही कहना चाहूँगा, ज़्यादा देर नहीं करते हुए बस मैं, और मैं साथ माननीय श्री राजेंद्र राव सर, माननीय श्री खासदार ओमप्रकाश राजेंद्र बालका सर का भी धन्यवाद करना चाहूँगा, जो अपना टीम से निकालकर यहाँ पे आए, और माननीय श्री नरेंद्र नागपुर सर और बाकी मंच पर मौजूद सभी सज्जन को भी मैं धन्यवाद देना चाहूँगा जो अभी इस कार्यक्रम में आए। धन्यवाद। धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय ओमप्रकाश विनंती करते की आपण
नेहरू युवा केंद्र सोलापूर व शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि क्रांती बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या अधिकारी सन्माननीय अजित कुमारजी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री जयकुमारजी शितोळे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला जे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित आहे नंदकुमारजी पडे, त्याचबरोबर क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांचा फार आठास आणि आग्रह होता की या कार्यक्रमाला या विषय सर्व मंचावर उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व तरुण युवा मित्र आणि बंधू आणि भगिनी, आज युवा संसद मला वाटते संसदेचं कामकाज तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल। महाराष्ट्रातलं राजकारण पण आपण बऱ्याच मागच्या 2-2.5 वर्षापासून चांगल्या पद्धतीने अनुभव करतोय। पण मला वाटतंय जे काही राजकारणात चाललंय ते बघितल्याच्यानंतर त्या कार्यक्रमाची निदान करत कारण निवडून एका पक्षात यायचं, पक्ष फोडायचे, पक्ष दुसऱ्या पक्षात जायचं, म्हणजे अक्षरशः लोकांना घरी धरून जो झालेला प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। मी म्हणत असतो की राजकीय नेतृत्वानं फार जबाबदारी त्या ठिकाणी वागणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक आचरणात, प्रत्येक बोलण्यात, काम करण्यात एक जबाबदारीची भावना, जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे। कारण का तर आपण जवळपास 17 ते 18 लाख लोकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतो। फार मोठ्या अपेक्षेनं, आकांक्षेनं लोकांना आपल्या तिथे पाठवलेलं असते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या राजकीय नेतृत्वाकडनं आपण नेमकं काय शिकायचं? कारण जर वरचे खासदार, आमदार, मंत्री झालेली माणसं जर आम्ही फुटत असतील तर खाद्य सरपंचांना काय किती स्पीड फुटावं हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाला मनात विचारणं गरजेचं आहे। पण एक मात्र प्रामाणिकपणे सांगतो की लोकांना घरी करून केलेलं राजकारण कधीही त्या ठिकाणी यशस्वी होत नाही। शेवटी सर्वोच्च लोक आहेत, सर्वोपरी लोक आहेत, त्या सामान्य माणसाचं, त्या सामान्य मतदाराचं आपल्याकडे अतिशय बारकाईने लक्ष असते। आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण काय वागतोय आणि आपला आचरण कसं आहे, ह्या गोष्टीकडे अतिशय बारकाईनं समाज बघत असतो, मतदार बघत असतो। आणि त्याच्यामुळं जेव्हा त्या मतदाराला 5 वर्षाच्या नंतर निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी मिळते त्यावेळेस मात्र तो त्याचा हिशोब केल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही। निश्चितपणे महाराष्ट्रातील लोकशाही सुद्धा पुरोगामी आहे, जागृत आहे, जागी आहे, जिवंत आहे। निश्चितपणे या सगळ्या घडामोडीचा हेतुचित असा समाचार स्वतःच्या पदाच्या लागण्याच्या त्या ठिकाणी निश्चितपणे घेईल। आज तुम्हाला सगळ्या तरुण युवक आहेत, आपल्या काही भगिनी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। मी निश्चितपणे सांगतो की काम करत असताना आता सध्याचं राजकारण नुसतं बॅनरवरचं राजकारण आहे, हवेवरचं राजकारण। जनावरांना राजकारणात जे बॅनर लावले बांधतात आणि पुढे हवा केली की झालं, नेता तयार झाला पाहिजे। आणि 22वा 25वा 27वा वाढदिवस केला की झालं, 27व्या वर्षाचं त्याचं पदार्थ डायरेक्ट असं होत नसते, अजिबात होत नाही। मी अतिशय जबाबदारीने सांगतोय। मी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि शिवराय सम्राट विष्णुनाथ बाळासाहेब आणि आदरणीय लोकनेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या सगळ्या मंडळींना अतिशय जवळून बघितलेलं आहे। त्याच्या कामाची पद्धत मी जवळून बघितलेली आहे। नेमकं लोकांचा पाठिंबा त्या माणसांना कशा पद्धतीने मिळतो हे मी जवळून बघितलेलं आहे। तुम्हाला एवढं सांगतो की तुम्हाला भविष्यात राजकारणात यायची भावना असेल, इच्छा असेल तर सामान्य माणसाचं काम करायला पाहिजे शिका। हवा करणारा तो सामान्य माणूस आहे ना। तुमचं 100 फ्लेक्स लावल्यानं तुमची हवा होती ना, फेसबुकला अजून सोशल मीडियाला मोठ्या जाहिराती दिलेला हवा होती, अजिबात होत नाही। पहिल्यांदा त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि काम करत असताना कुठलं काम असताना
भगिनीची यादी करा. त्या लोकांच्या पगारी का चालू झाले नाही, त्याला जे शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिन्याला अनुदान दिलं जातं, इंदिरा गांधी वृद्धाप काळ असेल, श्रावण बाळ असेल, त्याचबरोबर एखादी आपली बहिणी असेल, तिला लहान लहान मुलं असतील 18 वर्षाची, त्यासाठी बाल संगोपन नावाची योजना आहे. मला वाटतं या सगळ्या योजनेचा आढावा घेऊन तुमच्या गावात त्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असणाऱ्या माणसाची यादी तुम्ही काढवा. त्या लोकांना घेऊन जाऊन तहसीलला जावं, त्यांचे फॉर्म भरून घ्या, त्यांच्या तपासण्या करून घ्या आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्या दिवशी त्या भगिनीची, त्या वयोवृद्ध लोकांची पहिली पगार त्यांच्या खात्यावर पडेल, त्या दिवशीपासून जेव्हा कधी निवडणूक लागेल तेव्हा ती म्हातारी, ती निराधार माणूस कोणी किती पैसे होते तरी अभिमानानं सांगेल की लेकरानं माझी पगार चालू केली, मी काय तुला घर टाकणार नाही, त्या लेकरालाच घर टाकेल. आपण काम करणं गरजेचं आहे. आणि समजा 4 मध्ये आपल्याला पहिल्याच वेळेस 4 माणसं मिळाली, मग तुम्हाला सांगतो 4 माणसाचं काम झाल्यानंतर ती 4 माणसं 40 माणसाला सांगते, अरे तुझं काम होत नाही का, ह्या माणसाला फोन करतो, ह्याला संपर्क साध, ही माणूस तुझं काम करून देईल. मला वाटतं अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं रोज दिवसेंदिवस त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि लोकांच्या माध्यमातून मताची शिदोरी. मला वाटतं तुमचं PR पण सोशल मीडिया करत नाही. आता जर सोशल मीडिया मी तर म्हणतो दुधारी शस्त्र आहे. तुम्ही एखादी खोटी गोष्ट जर त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलं तर खाली तुमच्या कमेंट यायला चालू होत्या, एका मिनिटात तुम्हाला उभं काढलं. जे करता तेच बोला आणि जे करणं शक्य आहे तेच त्या ठिकाणी बोललं पाहिजे. मला वाटतं ह्या भूमिकेतून तुम्ही सगळ्या नवीन तरुण युवक आणि युवती आहेत त्यांना मी नम्र आवाहन करेन की निश्चित तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची राजकारणाला गरज आहे आणि अनेक चांगली माणसं असतील ती निवडून येते. राजकारण फारच घाण आहे, विचित्र आहे, वाईट आहे, आपण कसं पडायचंय. तुम्हाला सांगतो शेवटी देश चालवायचं, राज्य चालवायचं, गाव चालवायचं, जिल्हा चालवायचा, तालुका चालवायचा, पण सगळं चालवायचं काम मला वाटतं लोकशाहीच्या माध्यमातून ह्या क्षेत्रात होतंय. तर घाण साफ करण्यासाठी चांगल्या माणसाला त्या ठिकाणी घाणीत उतरावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय घाण साफ होणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा मोठ्या अपेक्षेनं, आकांक्षेनं त्या ठिकाणी या आणि डे 1 पासून प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करा. मी तुमच्या पुढचं बुद्धिमंत उदाहरण आहे. बरेच लोक म्हणतात की पैसे असल्याशिवाय राजकारण होत नाही. माझ्या पुढची माणसं जर तुम्ही माझ्या निवडणुकीचा आढावा घेता, तुम्ही 2006च्या पुढचा तर अक्षरशः कोट्याधीश असलेली माणसं होती. 50-50, 60-60 कोटी रुपये त्याचा खर्च असायचा. पण इतके पैसे वाचायच्यानंतर सुद्धा सामान्य लोक मात्र माझ्या पाठीमागे हटली नाही. मला वाटतं त्यांची बोट बांधायची, त्यांचं संघटन करायचं, त्यांच्या कामाला पडायचं, त्यांच्यासाठी उपलब्ध राहायचं. मला वाटतं आपण कोण आमदार, खासदार हा मोठे फळजाव गाजवण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी त्यांच्यापैकीच एक आहे असं त्या ठिकाणी वातावरण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून सामान्य माणसाला तुम्हाला त्याची आठवण सांगत असताना कसल्याही प्रकारचा संकोच, भीती वाटणार नाही. मला वाटते अशा पद्धतीचं वातावरण आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तयार करणं गरजेचं आहे. आम्ही सर आपको मराठी समझ में आ रहा है कि मैं मराठी में बात कर रहा हूँ? आपकी दूसरे के ऊपर थोड़ा थोड़ा आ रहा है. अभी बहुत सारी बात मैंने मराठी में बता दी. आपकी कोई कलीग होगा तो ट्रांसलेट करके आप उसको बोलने के लिए करिए. छोटी छोटी बातें हैं लेकिन बहुत जरूरी है आज के पॉलिटिक्स में. जो कुछ चल रहा है वो देखकर मुझे लगता है उसी के बारे में मेरा जो मत है वो यहाँ पे रखा. आज खरं तर मला प्रचंड गडबड होती, येणं शक्यच नव्हतं कारण उद्धवजींची उद्यापासून कार्यक्रम आहे, नियोजन आहे. पण शेवटी बार्शीकाला कुठं वाटली की बाबा तुझा भाव करायला मिळाला नाही, म्हणून निवडून आल्यापासून मी कधीही तुमचा कुठलाही कार्यक्रम चुकू दिलेला नाही. अखंड कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि शेवटी या गोष्टीचं मला जास्त महत्व वाटलं की तरुण पोरं या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे की नेमकी संसद कशी काम करते, संसदेतलं कामकाज कशा पद्धतीने चालू जाते. आपण फक्त कॉन्टॅक्टवरच करतो. आपण कुठला खासदार काही वाईट बोलला की त्याची बातमी होती, पण चांगलं बोलणारे, लोकांच्या समस्या सभागृहात मांडणारे, डिबेट सुद्धा तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. त्याचा संघ संसदेच्या लायब्ररीमध्ये असतो. आता मला वाटतंय आजच्या ह्या IT च्या युगामध्ये तर सगळी भाषण तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी बघायला मिळतात. मी सुद्धा बऱ्याचदा मला प्रश्न पडत असतो की मी मराठीत तिथं बोलतो, तिथं मराठीत काय टप्पा पडतंय का नाही कोणाला. पण तुमच्या
तुमच्या माहितीसाठी आपण आपल्या कुठल्या जरी भाषेत बोललो तर त्याचं ट्रान्सलेट करणारी व्यवस्था संसदेमध्ये आहे. जे कानाला माईक लावून ऐकतात त्या लोकांना ते आपण जसं मराठीतलं बोलायला ते मराठीतलं रिअल टाइम ट्रान्सलेशन हिंदीमधलं आणि इंग्रजीमधलं त्या दोन्ही भाषेला त्या ठिकाणी चालू असते. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय हे सगळ्यांना संसदेमध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी समजतंय, प्रोसिडिंग वर येतंय. त्याच्यामुळं भाषेचं बंधन नाही, पण ज्या भाषेत आपल्याला सहजपणे आपले विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता येतात मला वाटतं त्या भाषेची निवड आपण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यासाठी आपण मांडायला मला वाटतं त्यांच्या भाषेत येणं गरजेचं आहे. मी किती इंग्रजी भाषेत केलं, आमच्या किती लोकांना इंग्रजी कळलं, आम्ही हिंदी भाषेत केलं, किती लोकांना हिंदी कळलं. त्यामुळे ज्या भाषेत आपल्या माणसाला त्या ठिकाणी कळू शकते तीच भाषा आपण त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि आपल्या भावना जितक्या आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो तेवढ्या चांगल्या पद्धतीने मग आपली जी पाठीसारखी जी होऊन जाईल हिंदी बापती पाड्या दहाव्या चालू राहते. त्यामुळे मी सहसा मराठीत बोलायला म्हणजे 99% माझी सगळी संस्कृतीतली भाषा आहे ती मराठीत नाही. फारच तरी ट्रान्सलेटर उपस्थित नसेल किंवा काय तांत्रिक अडचण आली तरच मी क्वचितच हिंदीत बोललेलो आहे. पण निश्चित तुमच्या सगळ्या युवकांना युवतींना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी या क्षेत्रात यावं आणि हे गडूळ झालेलं क्षेत्र दुरुस्त करण्याच्या कामी आपलाच हातभार लागावा एवढंच